हिवाळ्यात खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक अशी अळीवाची खीर आज आपण करणार आहोत. अळीवला हिंदीमध्ये हलीम पण असे म्हटले जाते. हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी पुन्हा तुमच्या समोर थंडी स्पेशल रेसिपीमध्ये अळीवाची खीर घेऊन आलेली आहे. ही रेसिपी एकदम सोपी आहे व 5 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. अळीवामध्ये कॅल्शियम आणि आयरन हे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असते आणि तसेच त्याच्यामध्ये ए, ई आणि सी हे जीवनसत्व पण खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे कमरदुखी तसेच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व केस गळतीवर एक रामबाण उपाय आहे, म्हणजे ही आजची आपली अळीवाची खीर. तर ही रेसिपी एकदा तरी तुम्ही हिवाळ्यामध्ये जरूर करून खा, कारण ही एवढी पौष्टिक अशी खीर आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्या हिवाळी स्पेशल चविष्ट पौष्टिक अशी अळीवाची खीर बनवतात. तर सर्वात आधी आपण इथे मी अळीव घेतलेला आहे. हे एक छोटी वाटी अळीव घेतलेला आहे, म्हणजे 10 ग्राम. मी इथे जवळपास 10 ग्राम अळीव घेतलेला आहे. त्याला आपण 5 मिनिटे पाण्यामध्ये थोडेसे भिजत ठेवायचे आणि 5 मिनिटानंतर आपण खीर करायला बनवूया. 5 मिनिटात हे अळीव भिजल्या जाते आपल्या. तोपर्यंत इथे मी काही सामग्री दाखवते. इथे मी गूळ घेतलाय 1 वाटी, जायफळ, वेलायची पूड, तूप. इथे तूप मी 2 मोठे चमचे घेतलेले आहेत आणि सुकामेवा. इथे मी बदाम आणि पिस्ता घेतलेले आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा याच्यामध्ये टाकू शकता. तूप मोठे 2 चमचे घेतलेले आहेत मी. तर इथे आपले अळीव पाहू शकता छान प्रकारे भिजले आहेत. मी त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलं होतं. तर आता सर्वात प्रथम आपण इथे साजूक तूप घेऊयात 2 छोटे चमचे. हे तूप वितळून घ्यायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप गूळ घालायचा. गूळ थोडासा विरघळेपर्यंत याला परतून घेऊयात आपण. बरेच जण पाण्याला आधी उकळी येऊन त्याच्यामध्ये गूळ टाकून नंतर अळीव टाकतात. ते खाण्यासाठी पण योग्य नाही, छान नाही. त्याची टेस्ट पण वेगळी लागते. त्यासाठी तुम्ही तुपामध्ये जर गूळ भाजून किंवा परतून घेतलात तर अळीवाला टेस्ट अलग येते. अशा प्रकारे आपण इथे गूळ वितळून घ्यायचा आहे किंवा गरम करून घ्यायचा आहे. नंतर आपण इथे भिजवलेले जे आपले अळीव होते ते याच्यामध्ये टाकायचे. भिजवल्यानंतर अळीव खूप छान प्रकारे फुलतात. तुम्ही पाहू शकता इथे अळीव किती छान प्रकारे फुललेले आहेत. आणि हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व व आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे 5 मिनिटे. थोडेसे याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि छान प्रकारे याला उकळी येईपर्यंत शिजवायचे. अळीव लवकर शिजते, 5 मिनिटांमध्ये अळीव आपला शिजून जातो. मग आता आपण याच्यामध्ये जायफळ व वेलची पूड टाकायची आहे. अर्धा टीस्पून जायफळ आणि अर्धा टीस्पून वेलची पूड. आपण इथे आता गूळ टाकणार आहोत. जर तुम्हाला साखर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण गूळ हे थंडीच्या दिवसात खाणे खूप छान असते. इथे मी थोडंसं मीठ टाकले आहे. मिठामुळे आपण जे काही गोड पदार्थ बनवतो त्याच्यामुळे एक वेगळी चव येते, त्यामुळे थोडासा मीठ टाकायचं आहे. इथे वरून ड्रायफ्रुट्स तुम्हाला जे हवे असतील ते तुम्ही इथे टाकू शकता. ड्रायफ्रुट्स मी अर्धे इथे टाकले आणि अर्धे नंतर टाकणार आहे. त्यासाठी इथे मी बाजूला ठेवले. थंडीच्या दिवसातच गुळ खाणे खूप छान असते, त्यामुळे शक्यतो तुम्ही गुळाचाच वापर करा ही खीर बनवताना. आता ही खीर खाण्यासाठी तयार आहे. तर यामध्ये आपण एका बाउलमध्ये खीर काढून घेऊयात. तुम्हाला जेवढी खीर खायची आहे
तेवढीच इथे खीर काढायची आहे बाउलमध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये कोमट दूध आपण इथे टाकणार आहोत. त्यानंतर वरून 2 चमचे तूप, साजूक तूप आणि वरून ठेवलेले आपण ड्रायफ्रुट्स हे टाकून मिक्स करून आपण इथे खीर खायची आहे. तर गरमागरम ही आळीवाची खीर बनून तयार आहे. तुम्हाला जेव्हा खायचे तेव्हाच याच्यामध्ये तुम्ही दूध टाकायचे आणि लगेच ही खीर प्यायची. खीर जेव्हा तुम्ही खाणार असेल तेव्हाच याच्यामध्ये दूध टाकायचे, नाहीतर खीर खराब होते. दुधामुळे खीर खराब होते. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये साखर टाकायची असेल आणि ही खीर तुम्हाला दुधामध्ये बनवायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही गुळाचा वापर करू नका. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर टाका, कारण गुळामुळे दूध लवकर खराब होते आणि दूध फाटते, त्यामुळे खीरही खायला छान हो लागत नाही. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पुढची रेसिपी येते. अशीच एक स्पेशल रेसिपी, थंडी स्पेशल रेसिपी येणार आहे आणि ती म्हणजे उडदाच्या डाळीचे स्पेशल लाडू. तर पाहायला विसरू नका आपली पुढची रेसिपी, उडदाच्या डाळीचे लाडू.